नमस्कार मित्रांनो, CH अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपणासाठी स्पर्धा परीक्षा विषयातील नवीन माहिती घेऊन येत असतो। तर आज अशाच प्रकारची माहिती आपल्यासाठी घेऊन आलो आहोत। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण औषध निर्माण अधिकारी जे की जिल्हा परिषद DHS DMR या शासकीय कार्यालयातील पद आहे, शासकीय हॉस्पिटलमधील पद आहे, त्याची माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून मिळवू शकाल। तर फार्मसी ऑफिसर, फार्मासिस्ट म्हणजेच औषध निर्माण अधिकारी, जिल्हा परिषद तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग आणि DMR यामधील हे पद आहे। तिन्हीकडे सारखाच पगार आहे। या पदासाठी फक्त घरभाडे भत्ता शहरावाईज वेगवेगळा असू शकतो। शहरातील लोकसंख्येनुसार घरभाडे भत्त्यामध्ये बदल होतो। तर औषध निर्माण अधिकारी या पदासाठीची वेतन श्रेणी ही 29,200 ते 92,300 यामध्ये आहे। म्हणजेच ग्रेड पे ह्याचा 2800 आहे आणि पे बँड S10 आहे। 7व्या वेतन आयोगानुसार जिल्हा परिषद सार्वजनिक आरोग्य विभाग आणि DMR मधील हे पद आहे। यामध्ये जमा पाहूयात की कोणकोणत्या प्रकारची जमा पगारामध्ये होते। यामध्ये या पदाचं मूळ वेतन जे आपण पाहिलं 29,900 रुपये हे आहे। त्यानंतर या पदासाठी सध्या 50% एवढा महागाई भत्ता आहे। या 50% महागाई भत्त्यानुसार मूळ वेतनावर 14,600 रुपये एवढा महागाई भत्ता मिळेल। त्यानंतर घरभाडे भत्ता 9% दराने काढलेला आहे, 2628। तर हा घरभाडे भत्ता शहरानुसार वेगवेगळा असू शकतो। मुंबई, पुणे, संभाजीनगर, सोलापूर यामध्ये हा वेगळा आहे। तर बीड, जालना, धाराशिव अशा शहरामध्ये वेगळा आहे। 9, 18 आणि 27% असे ह्याचे स्लॅब आहेत। तर लोकसंख्येनुसार हा वेगवेगळा असू शकतो। थोडाफार हा पगारामध्ये फरक येऊ शकतो शहरानुसार। त्यानंतर CL अलाउन्स आहे 120 रुपये आणि त्यानंतर NPS 14% जे शासकीय ॲडिशन आहे, म्हणजे शासनाकडून नवीन पेन्शन योजनेसाठी 14% दराने NPSची रक्कम ॲड केली जाते। ती रक्कम आहे 6,132। त्यानंतर प्रवास भत्ता आहे 1,500 रुपये, असं एकूण ॲडिशन आहे 54,180 रुपये। त्यानंतर यातून कपाती पाहूयात। तर व्यवसाय कर जो की वार्षिक 2500 असतो, मंथली 200 रुपये याप्रमाणे हा कपात केला जातो। त्यानंतर गट विमा जो 120 आहे। त्यानंतर पुढे स्टॅम्प रेव्हेन्यू 1 रुपया। स्टॅम्प रेव्हेन्यूसुद्धा प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याच्या पगारातून कपात केला जातो। तर अगोदर ऑनलाईन पगार होत नव्हत्या, त्यावेळी ऑफलाईन म्हणजे कॅश स्वरूपात पगारी व्हायच्या आणि त्यावेळी पगार दिल्यानंतर कर्मचाऱ्याची 1 रुपयाच्या रेव्हेन्यू स्टॅम्पवर सही घेतली जायची। परंतु ज्यावेळेस ऑनलाईन वेतन होऊ लागलं त्यावेळेस हे 1 रुपयाचा स्टॅम्प बंद झाला आणि शासनाचा 1 रुपयाचा महसूल बुडू लागला। म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्याच्या खात्यामधून 1 रुपये याप्रमाणे स्टॅम्प रेव्हेन्यू कपात केला जातो। त्यानंतर हे जे NPS 14% ॲड झालेलं आहे ते कपात केलं जातं। त्यानंतर ॲडिशनल आपल्या मूळ वेतन आणि महागाई भत्त्यातून 10% NPS कपात केली जातं, ते 4,380 आणि वरील 14% 6,132 असे एकूण कपाती आहेत 10,833 रुपये। जमा आहेत 54,180 आणि कपाती आहेत 10,833। तर जमेमधून कपाती जाता एकूण वेतन आहे 43,347 रुपये हे आपल्या अकाउंटवर वेतन जमा होईल। शहरानुसार ह्यात 2-4 हजाराचा फरक असू शकतो, परंतु उदाहरण स्वरूपात आपण हे 9% घरभाडे भत्ताप्रमाणे हे पाहिलेलं आहे। तर अशा स्वरूपाचा हा पगार औषध निर्माण अधिकारीसाठी आहे। ZP सार्वजनिक आरोग्य विभाग आणि DMR या सर्व विभागासाठी याचप्रमाणे वेतन आहे, कारण औषध निर्माण अधिकारी ही वेतन श्रेणी सर्व विभागामध्ये समान आहे आणि सर्व विभागासाठी भत्तेसुद्धा समान आहेत। तर व्हिडिओ आवडला असल्यास चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि अशाच प्रकारची काही नवीन माहिती लागत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर करा। त्या संबंधित व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध करून देऊ। धन्यवाद।